सियावर रामचंद्र की जय. रावणानं उन्मत्तपणानं महिष्मती साम्राज्यावर आक्रमण केलं खरं, पण या महिष्मती साम्राज्यावर झालेल्या आक्रमणाचा रावणालाच फटका बसला. त्याचा सहस्त्रार्जुनाकडून मोठा पराभव झाला आणि हा पराभव जगात करण्याआधीच रावण रफूचक्कर झाला. कसं असतंय, आपला पराभव विसरून जायचा असतो. रावणाचं वैशिष्ट्य हे आहे, तो आपला पराभव जगात सांगत सुटत नाही, पण कुठेतरी माहिती कळतेच बरं का. तशी माहिती अंगदाच्याकडे पोहोचली होती आणि अंगदाने ती भर दरबारात रावणाला सांगून रावणाचा अपमान केलेला होता. मला या महिष्मती साम्राज्य, रावण या सगळ्यांच्या कथामधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. ज्या कथांचा उपयोग आपल्याकडे जातीय संघर्ष करण्यासाठी सांगितला जातो, त्या कथाचा मूळ अर्थ काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. जातीय संघर्षासाठी ज्या कथा सांगितल्या जातात, त्या जातीय संघर्षासाठी नव्हे, तर कोणाचाही उन्मत्तपणा चालत नाही हे सांगण्यासाठीचे आहे. भगवान परशुराम भगवान विष्णूचे अवतार. या परशुरामाने सहस्त्रार्जुन नावाच्या राजाला 21 वेळेला परास्त केलं, कारण आपल्या पित्याची कामधेनू नावाची गाय त्या राजाला हवी होती आणि ती रीतसर मागून न घेता बलपूर्वक घेऊन गेला होता, अवमान करून गेला होता, आश्रमाची नासाडी करून गेला होता आणि ऋषीला काहीही किंमत न देता निघून गेला होता. राजा असेल तरीही तो आतताई, मत्तकामी, माजलेला असू नये. अशा राजाला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला त्याच्या मार्गावर आणलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी भगवान परशुरामाने युद्ध केलं, त्याला परास्त केलं. आतताई मत्तकामी राजा हा धडा शिकविण्यासाठी पात्र असतो, हे या कथेतून सांगितलं गेलं. मांडलं काय? ब्राह्मणांनी क्षत्रियाचा वध केला, निक्षत्रिय केली पृथ्वी. जरा वेगळ्या पद्धतीनं बघत जा या कथांच्याकडं. दुसरी कथा अशीच आहे. राजा उदार झाला आणि आपलं सर्वस्व दान करू लागला. राजा राज्याचं धन उधळून टाकू शकत नाही. आता जसा राजा रेवड्या वाटत फिरतो, 100 युनिट पर्यंत बिजली फुकट, 100 युनिट पर्यंत पाणी फुकट, हे फुकट ते फुकट ते फुकट करताना राजाच्या बापाचं काय जातं? धन जातं ते राज्याचं जातं. बरोबर आहे. राज्याचं धन उधळण्याचा अधिकार राजाला नाही हे सांगणारे भगवान विष्णू वामनाच्या रूपामध्ये आले आणि लहान लेकराच्या तोंडून सांगितलं, अरे रसातळाला जाशील रे, रसातळाला जाशील, असं उधळशील तर तुला काय राहील शिल्लक? राज्याचं काय शिल्लक राहील? कथा काय सांगितली? रसातळाला पाठवलं पाय टाकून ब्राह्मणानं क्षत्रियाला. कथाच वेगळी सांगायची असते हो, कारण तेढ पसरलं पाहिजे. पुढे असंच ब्राह्मण आतताई झाला. आता मी 2 क्षत्रियाची उदाहरणं सांगितली. ब्राह्मण आतताई झाला की त्याचं मस्तक छाटावं लागतं, हे रावणाची कथा सांगते. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुलत्स्य, पुलत्स्य ऋषीचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र रावण, ब्राह्मण, पुलत्स्य गोत्रोत्पन्न रावण. या रावणाला अहंकाराने पिडलं आणि त्याचाही वध भगवान विष्णूच्या परशुरामानंतरच्या अवताराने म्हणजे रामावतारात झाला. बघा कशी गंमत आहे. आतताई मत्तकामी लोकांना धडा शिकवायचा असतो, त्याची जात बघायची नसते, त्याचा वर्ण बघायचा नसतो.
जो जो म्हणून वाईट कर्म करेल त्याला शिक्षा द्यायची असते, हे आम्हाला शिकवल्या गेलंय. आता पुढच्या इतिहासामध्ये या शिक्षा झालेल्यांच्या आणि शिक्षा करणाऱ्यांच्या जात बघण्याची नवी पद्धत सुरू झाली आणि इथे खरी गडबड झाली. आमच्यामध्ये वितुष्ट आलं, वाद आला, तो या जात बघण्याच्या वृत्तीमुळे. ज्या सहस्त्रार्जुनाने क्षत्रियाने, बघा आधीची कथा, एक कथा परशुरामाची, एक कथा रावणाची. परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा पराभव केला आहे नंतर, आणि या सहस्त्रार्जुनाने रावणाचा पराभव केला आहे. हाच परशुराम पुढे राम बनून आलाय आणि त्याने रावणाचा वध केलाय. काय कसं कनेक्शन लावणार तुम्ही याचं? कसं बघणार? कोणत्या जातीच्या चौकटीमध्ये तपासून बघणार? तोच देव ब्राह्मण परशुराम बनून येतो, तोच देव क्षत्रिय राम बनून येतो. ब्राह्मण परशुराम आततायी झालेल्या क्षत्रियाला धडा शिकवतो, तर क्षत्रिय राम आततायी बनलेल्या रावणाचा संपवतो. काय समजावं आपण? याच रामाने शिवधनुष्य तोडल्यावर परशुरामाला सांगितलं की आता तुम्ही जाण्याची वेळ आली आहे. योग्य शब्दात समज दिली ह्याच रामाने. कुठे असं असमतोल वाटेल असं काहीच नाहीये, पण आम्ही ते घालायचं असतं, कारण आम्हाला जातींच्या मध्ये वाद लावून द्यायचे. लावू दे, हरकत नाही. या सहस्त्रार्जुनाचा पराभव रावणाने केला आणि आपला पराभव लपवत रावण फिरू लागला. कोण सांगताय आपल्या हाताने आपलं काय नुकसान झालं ते? कोण सांगणार आहे? हा फिरू लागलाय रावण, इकडे तिकडे इकडे तिकडे फिरू लागलाय, कुणाला हरवतोय, आणि पुन्हा एकदा आपला ताकद दाखवण्यासाठी छोट्या छोट्या लोकांवरती आक्रमण करायची, त्यांना जिंकायचं, आपण मोठे राजे झालो दाखवायचं आणि फिरत राहायचं. याच रावणाची एका ठिकाणी भेट होतीये, ती वाली सोबत. अशाच त्याच्या दिग्विजयाच्या मोहिमेवर निघालेला वाली म्हणजे महाशक्तिशाली वानर, आणि याची वाली सोबत भेट होतीये. वाली स्वतःची पराक्रमासाठी तो निघालेला आहे, आपला पराक्रम दाखवायला निघालेला आहे, आणि त्याच्या पराक्रमामध्ये रावण आडकाठी आणतोय. या आडकाठी आणलेल्या रावणाचा त्रास होऊ लागलाय. आता बघा, युद्ध लांबची गोष्ट आहे बरं का. म्हणजे वालीला हा ललकारतोय, लढ माझ्यासोबत, लढ माझ्यासोबत, बघ आता तुला कसं करतो, तुझ्या आहे का ताकद. हा वालीला ललकारतोय, एका वानराला ललकारतोय. त्या वालीला फारच त्रास वाटला या बोलण्याचा. हे सारखं बडबड 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 करायला म्हणलं, याला काहीतरी थांबवलं पाहिजे. वालीनं धरला रावण, मागला बगलत, आणि आपलं पूर्ण तपश्चर्या, पूजा, फिरणं, भ्रमंती सगळं करत फिरला, आणि शेवटी त्याला शेपटीत गुंडाळून बंदिस्त करून ठेवला, आपली समुद्राकाठची कार्य पूर्ण होईपर्यंत. हे आहे वाली, त्याला बंदिस्त करून गेला होता. आणि ही वालीची कथा त्याच्या लेकराच्या हातून रावणाला सांगितली गेली, अंगदानं सांगितली अंगचिष्टाई करताना. कोणता रावण म्हणतोयस तू? तो रावण ज्याला सहस्त्रार्जुनाने पराभूत केलं होतं, तो रावण ज्याला माझा पिता बगलत मारून फिरवताना शेपटीत गुंडाळून ठेवलं होतं, तो रावण. असे अनेक पळपुट्या रावणांच्या कथा मी ऐकल्यात. हे वेगवेगळे रावण आहेत की तेच तू आहेस? रावणाच्या शक्तीचं खंडन करण्यासाठी अंगदानी बरोबर ही गोष्ट ऐकली होती, सांगितली होती, लक्षात ठेवा. आणि याच रावणाचे हे पराभव रावणाच्या मर्यादा स्पष्ट करणारे होते. हा मर्यादा स्पष्ट झालेला रावण आपापल्या परीने जग जिंकत स्वतःचं महत्व अबाधित करत पुढे निघाला होता, आणि इकडे रावणाच्या मृत्यूची व्यवस्था होऊ लागलेली होती. उत्तर रामायणातील पुढील कथेत काय घडतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.